नमस्कार. ज्या दिवशी मी गावाहून आले ना, त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. बघा, तिकडनं रिटर्न झाली होती मी. तर सकाळीच तिकडनं आहे ना 9:30ला 10ला असते गाडी तिथं राजमंदिर ही गाडी असते तिकडनं येताना 10 वाजता. तर इकडनं तर गेली होती मी गावाला, पण तिथं मग बहिणीच्या घरी गेली, नंतर तिकडनं तिकडे गेली लग्नाला. मग तिकडनं आली, तुम्हाला तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहिलाच. पण तिकडनं येताना बघा, येत होते मी तिकडनं. तर बघा, मी आली घरी. 2-2.5 तासाचा रस्ता आहे. त्यानंतर मग तिथून लगेच घरी आली. बघा, माझी बॅग अजून इथंच पडलेली आहे. तर त्यानंतर घरी आल्यावर अंशूने तर सगळं आवरलेलंच होतं अंशूचं. मस्त चपात्या वगैरे पण करून घेतलेल्या होत्या तिने. त्यानंतर पनीरची भाजी बनवायची होती. म्हटलं चला आण, मी बनवते पनीरची भाजी. तर त्या दिवशी मी पनीरची भाजी बनवली. मग बघा, कांदे कापून घेतले होते आणि टमाटे पण, कांदे टमाटे असे मस्तपैकी तव्यावर भाजून घेतले. लसूण अद्रक असं मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे मी. त्यानंतर हे कांदे टमाटे फ्राय केल्यानंतर बघा, मस्तपैकी मिक्सरमधून काढून घेतलेले आहे मी सर्व काही मसाले हे टाकून. तर पहिले तर यालाच मस्तपैकी होऊ दिलेले, थोडंसं असं लालसर होऊ द्यायचं याला. म्हणजे आपण जेव्हा काही भाजी बनवतो ना, तेव्हा भाजीला खूप छान चव येते. तर चला, आता भाजलं गेलेले, आता मी साईडला ठेवते. आता मी साईडला ठेवून दिलेले. त्यानंतर गॅस त्या शेगडीवरच मी इथं कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आधी तर मी पनीर मस्तपैकी इथं फ्राय करून घेतलेलं आहे. आणि पनीर आहे ना, मला असं फ्राय करूनच आवडतं, कच्चं पनीर टाकत नाही मी. पुष्कळदा असं यूट्यूबवरच कितीतरी ताईंचं पाहिलेलं आहे की ते कच्चंच पनीर असं भाजीमध्ये सोडतात, पण मला आवडतच नाही ते कच्चं पनीर. काय माहिती का बरं, पण नाहीच आवडत मला. त्यासाठी मी तेलामध्ये थोडं का ना, पण असं मस्तपैकी असं फ्राय करून घेते. म्हणजे पनीर आपलं मस्त नरम पण आणि सुटसुटीत होतं, आणि असं कच्चं कच्चं ते लागतच नाही. कितीही केलं तरी भाजीमध्ये ते कच्चंच लागतं कच्चं पनीर. त्यासाठी फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर मी तर सर्व काही मसाले, धना पावडर, त्यानंतर मग मसाला, हळद, चटणी वगैरे असं सर्व काही इथं टाकून घेतलेलं आहे मी. आणि आज मला पनीरच्या सुहानाचा मसालाचा नाही भेटला, तर मी घरचाच मसाला यूज करून घेतलेला आहे. त्यानंतर इथं मस्तपैकी तेल आपलं तापण झालेलं होतं, आणि मसाला इथं तेलामध्ये मी मस्तपैकी सोडून दिलेला आहे. आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे. आणि कारण की आपण तव्यावरच मसाला छान भाजून घेतलेला आहे ना, तरीसुद्धा तेलामध्ये याला छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानं काय होतं ना, आपल्या भाजीला छान अशी चव येते मस्तपैकी. आता मसाल्याचा तर सुगंध इतका भारी सुटलेला आहे ना. तर चला, आता इथं कोथिंबीर पण मस्तपैकी धुवून ठेवलेली होती मी, ती पण इथं कापून घेतलेली आहे आता. तरी पण पाणी टाकून थोडंसं धुवून घेते. मला अशी कोथिंबीर वगैरे काय पण अशी असं खूपदा म्हणजे धुवायची सवय होऊन गेली आहे ना. आणि कोथिंबीरला कितीही केलं तरी माती राहूनच जाते, म्हणून परत कापलेली कोथिंबीर परत धुवून घेते मी. त्यानंतर आपल्याला बघा, इथं 1 चम्मच दही घ्यायचं आहे आपल्याला. मस्त
दही दुधाची भाजी बनवायची आपल्याला ही पनीरची. खूप छान टेस्ट लागते. आता 1 चम्मच दही टाकलेलं आहे ना, तर 1 चम्मच दूध पण टाकणार आहे मी. नंतर तुम्ही बघाच. आता याला आहे ना पूर्णपणे असं मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा. याला असं पूर्णपणे असं मी चिकनं करून घेतलेलं आहे पूर्ण. त्याच्यामध्ये काहीच गिठोडी वगैरे काही राहू नाही दिलेली आहे पूर्ण असं. आणि दही किती भारी खडावालं दही होतं बघा. तर चला याला पण आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे. कारण की भाजी आहे ना असं हॉटेल धाबासारखीच लागते आपली पनीरची भाजी. तर बघा पूर्णपणे असं मॅश करून घेतलेलं आहे मी याला. याला आता आपल्याला आहे ना भाजीमध्ये सोडायचं आहे. इथं थोडासा हिंग टाकलेला आहे मी. आता बघा हे दही जे काही मॅश केलं ना ते इथं टाकून घेते मी. आणि खरंच भाजीला खूप असं हॉटेल धाबासारखीच लागते भाजी. याला आता मसाल्यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे असं मसाल्यामध्ये मॅश करून घेतलेलं आहे मी. आता आपल्याला ज्या चम्मचने आपण दही घेतलं त्याच चम्मचभर दही इथं दूध इथं त्याच वाटीमध्ये घेतलेलं आहे मी आणि ते पण इथं टाकून दिलेलं आहे. बघा याला पण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. दही दुधाची पनीरची भाजी खूपच छान आणि खूपच टेस्टी लागते. तुम्ही तर एकदा नक्कीच करून बघा. आणि इतकी भारी लागत होती ना सर्वांनाच खूपच आवडली. प्लेटासुद्धा असं चाटून पुसून खाऊन गेले. तर आपण मिक्सरचं भांडं धुवून इथं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता त्याला थोडंसं अजून दुसरं पाणी टाकलं मी इथे. आता आपल्याला जी काय कोथिंबीर धुतली ना ती टाकून घ्यायची. आणि कोथिंबीरीची सवय होऊन जाते ना, तर कोथिंबीर नाही राहिली ना तर कसं बसं होतं. भाजीमध्ये मला कोथिंबीरीची सवय खूप होऊन गेलेली आहे. तर चला आता पनीर पण टाकून घ्यायचे आहे आपल्याला इथं. भाजी आपली छान उकडून गेलेली आहे. म्हणून मी ना नेहमी कोथिंबीर जास्तीचीच घेऊन घेते. आता बघा पनीर पण इथं टाकून दिलेलं, आपली भाजी मस्त इथं तयार झालेली आहे. म्हणजे अजून उकडायची बाकी आहे. मी इथं झाकण ठेवते. चला आता थोडी थोडी उकडायला लागली भाजी. आणि मला आहे ना खूप जोराची भूक लागली होती. कारण की तिकडनं मी नाश्ता वगैरे करून आली होती बहिणीच्या घरून. तरी पण मग भूक लागून गेली होती. आता भाजी वगैरे बनवत आहे ना खूप उशीर होऊन गेला होता आम्हाला. 1 ते 1:30 वाजून गेले होते. नंतर मग मस्तपैकी आम्ही सर्वजण जेवणाला बसलो. जेवण वगैरे झाल्यानंतर साडींचा खूपच पसारा पडलेला होता. तर आम्ही तो पसारा आवरला आणि अंशूने सर्व काही घड्या करून करून दिलेला होता बघा. भाजी खूप मस्त झालेली आहे. तर जेवण वगैरे झालं आणि नंतर हा पसारा काढला होता आम्ही. बघा किती पसारा. याच्यामध्ये पण माझ्या जुन्या साड्या कपडे वगैरे रुमाल असं आहे याच्यामध्ये पण. आणि त्यानंतर दाखवते याच्यामध्ये तर सर्व कुठं याच्या साड्या आहेत. याच्यामध्ये पहिला झोलामध्ये, हा दुसऱ्या झोलामध्ये आहे ना सगळ्या काही पैठणी आहेत माझ्या, भारी भारी पैठणी आहेत. आणि या रोज यूजच्या साड्या आहेत, डेली यूजच्या. रोज वापरते मी, कधी कोणते असे रोज डेली यूजच्या साड्या आहेत. आणि दुसरं कपाट एक पूर्ण भरलेलं आहे माझं, त्याला तर मी हात पण नाही लावत. इतक्या साड्या गोळा झालेल्या आहे ना आता तर खूपच कंटाळा येतो. आणि इकडे बघा, इकडे हे परकर आहेत माझे. आणि हे बास्केटमध्ये आहे ना पूर्ण न्यू परकर आहेत मॅचिंग साडीवरचे. आणि हे रोज वापरायचे डेली यूजचे परकर आहेत. आणि इथं पण ब्लाऊज आहेत. आणि हे गाऊन आहेत माझे, हे बघा दिसत नाही तुम्हाला. हे बघा हे सर्व काही माझे गाऊन आहेत. 8 ते 9 गाऊन आहेत माझे हे सर्व काही. तर मी रात्रीच वेअर करते, दिवसात नाही वेअर करत मी. गाऊन साडीच वेअर करते मी दिवसा, गाऊन रात्री घालते फक्त. आणि इथं तर बघा रुमाल शाला बेडशीट असं आहेत. आणि आता इथं दाखवते तुम्हाला, हे सर्व काही आयरनच्या साड्या आहेत.
आणि हे वरची बॅग आहे ना, ती वरची बॅग तर मी असं कुठं चालू चालू कुठं गेली बाजारात वगैरे तेव्हा घालते. 2 नंबरची बॅगमध्ये आहे राहू साड्या. म्हणजे 200 रुपये 1000 रुपये द्यायचे आणि 200 रुपयाची साडी घरी आणायची. असं लग्ना वगैरे गेलो तशा आयरांच्या साड्या आहेत. तर हिच्यामध्ये वापरायचे. आणि बघा तुम्हाला दाखवते, हिच्यामध्ये आहेत त्या आयराव साड्या. तर लग्नाला जायचं कुठं बघा कशा साड्या आहेत बघा. लोक आहे ना असं लग्न ठेवतात पण खूप छान करतात जेवण वगैरे, पण साड्याच वगैरे चांगल्या घेत नाही. तर काही कामाशी येत नाही त्या साड्या. तर त्या साड्या तशा भरलेल्या आहेत तिथं. नंतर हे बघा 2-3 कपाट, हे बाजूच्या कपाटीमध्ये तर अशा बेडशिटा वगैरे आहेत. हे बघा शाला वगैरे पांघरायच्या या आहेत तिथं सर्व. आणि हे खाली आहे ना असं निरमा पावडर, साबण वगैरे, घिसण्या वगैरे, अंघोळीचा साबण, फेसवॉश, सर्व काही शॅम्पू वगैरे इथं खालीच ठेवतो आम्ही. म्हणजे पटकन सापडतं ते, कुठं इकडे तिकडे शोधायची गरज नाही राहत. आणि या बास्केटांमध्ये तर हे ऑनलाईन मागवलेलं आहे आम्ही, मिशोवरून मागवलेलं आहे. याच्यामध्ये सर्व काही राशाचे कपडे राहतात याच्यामध्ये. तिचे दिवसभरामध्ये किती 3-4 वेळा कपडे बदलावे लागतात. तर ते कपडे राहतात तिचे. आणि बघा पसारा किती पडलेला आहे. आता हे आवरलेलं आहे ना, अजून हे बेडवरचा पसारा तर आवरायचाच बाकी आहे. चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.